नमस्कार. नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी बाउलमध्ये जे तुम्हाला मिश्रण दिसत आहे, फेस पॅक मी बनवलेला आहे. त्या फेस पॅकमध्ये ते कसं बनवलं, त्यामध्ये कोणकोणते घटक ॲड केले, त्याचे प्रमाण किती, या सर्व माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर मग आता आपण साहित्याची ओळख करून घेऊया आणि कृतीला सुरुवात करूया. असा एक छोटासा आणि घरगुती उपाय सांगणार आहे. त्याच्या मदतीने तुमचा चेहरा एवढा तजेलदार होईल, एवढा चमकदार होईल. तुम्ही या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरील जे होल्स आहेत ते रिकामे करून तुमचा चेहरा एवढा तेजस्वी आणि चमकदार होणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक आज घरगुती उपाय सांगत आहे. त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागते त्याची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया. मुलतानी माती, गुलाबजल आणि आपला तिसरा घटक आहे लिंबू. हे तिन्ही घटक आपण एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ते सहजासहजी, लिंबू तर आपल्या किचनमध्ये उपलब्ध असते, परंतु गुलाबजल आणि मुलतानी माती आपण सहजतेने बाजारामध्ये आपल्याला ते मिळत असते. या तिन्ही घटकांच्या मदतीने आपला चेहरा एवढा तेजस्वी चमकदार होणार आहे. त्याच्यासाठी आपण व्यवस्थितपणे ही होम रेमेडी जी आहे त्याचा अवलंब केला पाहिजे. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा 1 चमचा मी मुलतानी माती घेतलेली आहे. या मुलतानी मातीमध्ये आपण थोडं गुलाबजल करून ॲड करणार आहोत. जास्त प्रमाणामध्ये एकदाच घालायचं नाही आहे, त्याच्यामुळे हे जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण थोडं गुलाबजल घालून हे व्यवस्थित मिश्रण बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी हे मिश्रण जे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, ते मिश्रण एकदम जाडसरही नको आणि जास्तीचं पातळही नको. आपल्याला ते मीडियम स्वरूपाचं पाहिजे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या दोघांच्या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. हे व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेवटी 2 ते 3 लिंबाच्या रसाचे थेंब ॲड करायचे आहेत. जास्त लिंबूचा रस नको आहे, थोडंसं ॲड करायचं आहे. आणि हा आपला फेस पॅक रेडी झालेला आहे. या फेस पॅकच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरील जे होल्स असतील ते रिकामे होणार आहेत आणि त्या रिकाम्या होल्समधून ते जे घाण आहे, डट आहे, ते निघणार आहे आणि त्याच्यामुळे आपला चेहरा एवढा तेजस्वी, कोमल, मुलायम आणि तजेलदार होणार आहे. या फेस पॅकचा तुम्ही वापर आठवड्यातून 2दा करायचा आहे. तुम्हाला पहिल्या वापरानंतर लगेचच आपला चेहरा एकदम तजेलदार दिसणार आहे. रंग काळा असो या गोरा असो, परंतु त्या चेहऱ्यावरती तेज किती आहे याला जास्त महत्त्व असते. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील तेज टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही हा आठवड्यातून 2दा उपाय करायचा आहे. आणि तुम्ही या कसा करायचा आहे मी तुम्हाला हातावरती त्याचं या ठिकाणी अशा प्रकारे हे घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती हळुवारपणे त्याची मसाज करायची आहे, लावायचं आहे फेस पॅक. सुरुवातीला 5 मिनिटे मसाज करून ते व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला, पूर्ण चेहऱ्याला लावायचं आहे आणि ते 15 मिनिट आपल्या चेहऱ्यावरती ते तसंच सोडायचं आहे. 15 मिनिटानंतर ते सुकणार आहे आणि सुकल्यानंतर तो चेहरा आपल्या थंड पाण्याने वॉश करायचा आहे आणि नंतर अलगदपणे टॉवेलने त्याला फक्त डीप करायचं आहे. या तुम्हाला मी ज्या छोट्या मोठ्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि तुमचा चेहरा एकदम चमकदार बनवा. तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.